नमस्कार मित्रांनो, डीएमईआर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलो आहोत. धुळे महानगरपालिकेनं एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि याबद्दलची सगळी माहिती आपण आता पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर बातमी ही आहे की धुळे महानगरपालिकेनं हेल्थकेअर सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. चला तर मग ही संधी नेमकी आहे तरी काय हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. ही भरती धुळे महानगरपालिकेच्या मेडिकल आणि हेल्थ डिपार्टमेंटसाठी आहे आणि पूर्णपणे करार तत्वावर केली जाणार आहे. ओके, तर काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. संस्था आहे धुळे महानगरपालिका, विभाग आहे वैद्यकीय आणि आरोग्य विभाग. नोकरीचा प्रकार जसं मी आधीच सांगितलं कंत्राटी आहे. सुरुवातीला हा कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्यांसाठी असेल, जो पुढे रिन्यू होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची पद्धत फक्त आणि फक्त ऑफलाईन आहे, ऑनलाईन काहीही नाही. आता सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल की कोणती पदं आहेत आणि त्यासाठी पगार किती मिळणार. चला तर मग पटकन बघूया की तुमच्यासाठी इथे कोणती संधी आहे. वाह, इथे तर बऱ्याच वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत. बघा, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्स आणि पब्लिक हेल्थ नर्स ह्या सगळ्यांसाठी मासिक मानधन आहे 23,485 रुपये. लॅब असिस्टंट आणि ANMसाठी 22,485 रुपये आहेत. आणि विशेष म्हणजे दाई या पदासाठी तब्बल 10 जागा आहेत, ज्यांना 20,985 रुपये मानधन मिळणार आहे. ठीक आहे, पदं आणि पगार तर आपण पाहिले, पण या पदांसाठी अर्ज करायला शिक्षण काय लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर आता आपण काही मुख्य पदांसाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल जाणून घेऊया. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. फक्त डिग्री किंवा डिप्लोमा असून नाही चालणार, तर तुमच्याकडे त्या काउन्सिलचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, नर्स पदासाठी GNM डिप्लोमा तर हवाच, पण सोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणीसुद्धा बंधनकारक आहे. तसंच फार्मसिस्टसाठी फार्मसीमधली पदवी लागेल आणि लॅब टेक्निशियनसाठी सायन्समधली डिग्री आणि DMLT कोर्स आवश्यक आहे. आता वयोमर्यादा आणि नोकरीच्या काही महत्त्वाच्या अटींबद्दल बोलूया. अर्ज करण्यापूर्वी हे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. वयाचा निकष अगदी सरळ आणि सोपा आहे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे. आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत असून वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत आहे. आता आपण करार तत्वावर म्हणजे नेमकं काय हे नीट समजून घेऊया. याचा सरळ अर्थ आहे की ही नोकरी कायमस्वरूपी नाही. सुरुवातीला ती फक्त 6 महिन्यांसाठी असेल. जॉईन करताना तुम्हाला एक सर्व्हिस बॉन्ड करावा लागेल. आणि हो, या नोकरीमुळे तुम्ही भविष्यात कायम व्हाल अशी कोणतीही हमी मिळत नाही. ही गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. चला तर मग आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. ही ऑफलाईन प्रोसेस आहे, त्यामुळे अर्ज कसा करायचा हे नीट समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करा. मग त्यात तुमची सगळी माहिती व्यवस्थित आणि अचूक भरा. त्यानंतर जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत त्यांच्यात झेरॉक्स कॉपी अर्जासोबत जोडा. आणि शेवटी हा पूर्ण भरलेला अर्ज एकतर स्पीड पोस्टने पाठवा किंवा थेट ऑफिसमध्ये जाऊन स्वतः जमा करा. आता ही कागदपत्रांची यादी जरा लक्ष देऊ नये का? यात एकही डॉक्युमेंट विसरला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्हाला पूर्ण भरलेला अर्ज, आधार कार्ड, डॉमिसाईल सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, तुमची एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, प्रोफेशनल रजिस्ट्रेशन आणि कास्ट सर्टिफिकेट हे सगळं द्यावं लागेल. त्यामुळे लिस्ट 2दा तपासा. आणि आता या सगळ्या प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाची माहिती, ती म्हणजे शेवटची तारीख. तर हा अर्ज नेमका कधीपर्यंत सादर करायचा आहे? ही तारीख आणि वेळ तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. 13 मार्च 2026 संध्याकाळी 5:45 या वेळेनंतर आलेला एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. जाता जाता काही महत्त्वाच्या टिप्स. कोणतीही माहिती कन्फर्म करण्यासाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट dhulecorporation.org वरच विश्वास ठेवा. अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका आणि फोटो व सही स्पष्ट असावी. आणि माझा एक सल्ला ऐका, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. लवकरात लवकर अर्ज सादर करा. तर मग मित्रांनो, काय वाटतं? तुमच्या आरोग्य क्षेत्रातील करिअरचा हा पुढचा टप्पा असू शकतो का? या संधीचा नक्की विचार करा.
मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊन तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. DMER बद्दल अधिक माहितीसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.